नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण शैक्षणिक मूल्यमापन तंत्र व साधने या घटकावर आधारित तब्बल 60 प्रश्नोत्तरांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बँकसुद्धा आहे आणि अदर प्रॅक्टिससाठी MCQसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रश्नोत्तरांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. जे PYQs आहेत ते 2013 ते 2024 मधील 15 PYQचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे 45 MCQs आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आणि आता जी परीक्षा येणार आहे त्यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर तत्पूर्वी एक अर्धा मिनिट मी तुमचा घेते की माझ्या या चॅनलवर आत्ता 2013 ते 2025पर्यंत मानसशास्त्र, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र, मराठी या विषयांचे PYQचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. त्याच पद्धतीने मराठी ग्रामरच्या ट्रिक्स आणि मानसशास्त्राचे सुद्धा महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी या चॅनलवर अपलोड आहेत आणि त्याच पद्धतीने समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास, विज्ञान या संबंधितसुद्धा महत्त्वाची क्वेश्चन बँक अपलोड आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ओके, चला आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास कोणते मूल्यमापन म्हणतात? तर बघा, क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनमध्ये कृतीचा निर्देश केलेला असतो, कृती सांगितलेल्या असतात, त्यांना निष्कर्ष प्रेक्षी मूल्यमापन असे म्हणतात. काय म्हणतात? निष्कर्ष प्रेक्षी मूल्यमापन. ओके, नेक्स्ट प्रश्न दुसरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सन 2013 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय? तर आपण एक एक विधानं वाचूयात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे हेही बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या क्रियात्मक प्रगतीचे मूल्यमापन बरोबर आहे. बघा, सातत्यपूर्ण म्हणजे सतत चालू असणारे, सर्वंकष म्हणजे सर्वांगीण, बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक या तिन्ही बाबतीतलं मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. म्हणून याचं बरोबर उत्तर काय येतं? तर पर्याय 4 अ, ब, क तिन्ही बरोबर हे बरोबर उत्तर येतं. ओके, नेक्स्ट प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. हा प्रश्नसुद्धा PYQ आहे. 2013 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. बोधात्मक म्हणजे आपण ज्ञानात्मक म्हणूया की ज्याचा बोध झालेला आहे, ज्ञानात्मक पातळीवर विकास झालेला आहे. मग कोणता वर्तन बदल बोधात्मक आहे? तर बघा, पर्याय 3 विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. म्हणजेच विनीत जेव्हा परिच्छेद वाचतो तेव्हा त्या परिच्छेदाचा बोध त्याला होतो आणि बोध झाल्यावरच त्याला प्रश्नांची उत्तरे सोडवता येतात. म्हणून बोधात्मक वर्तन बदल आहे पर्याय 3. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. हा प्रश्नसुद्धा 2013ला विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? बघा, उद्दिष्टांची स्पष्टीकरणं लिहायची आहेत तुम्हाला, त्या संदर्भात कोणती बाब चुकीची आहे म्हटलेलं आहे. बघूयात आपण. पहिलं विधान आहे, अपेक्षित वर्तन बदल दृश्य असावा. बरोबर आहे. जेव्हा उद्दिष्टाची स्पष्टीकरण लिहिता तेव्हा दृश्य वर्तन बदल असावा. म्हणजे जर समजा तुमचं उद्दिष्ट असेल 3 अक्षरी शब्दाचे वाचन करतो,
तर तुमचं स्पष्टीकरण काय येणार आहे? विद्यार्थी 3 अक्षरी शब्दांचे वाचन करतात. मग किती विद्यार्थी केले? 90%, 80% असं दृश्य स्वरूप असावं. त्यानंतर कौशल्याच्या मर्यादा आणि दर्जा यांचा स्पष्ट उल्लेख करावा. बरोबर. अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावेत. बरोबर. स्पष्टीकरणे एकवचनात लिहावीत. हे चुकीचं आहे बघा. तर स्पष्टीकरण एकवचनात नसतात. कसा असतो बघा, विद्यार्थी वाचतो करतो असं नसतो. तर स्पष्टीकरण काय? विद्यार्थी 3 अक्षरी शब्दांचे वाचन करतात, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना अनुसरून असतं, त्यामुळं ते एकवचनात नसतं. ओके. म्हणून चुकीचं विधान आलं पर्याय 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही या शब्दावर लक्ष केंद्रित करा. सन 2014ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा. कोणते सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? बघा, बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे हे उद्दिष्ट आहे का हो? नाही. पहिलंच विधान आलं बघा, हे उद्दिष्ट नाही आहे सातत्यपूर्ण, म्हणून पहिलं वाक्य किंवा विधान किंवा पहिला पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे हे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं उद्दिष्ट नाही. ओके. पुढील आपण पाहूया. स्वयंरोजगारास मदत करणे आहे. व्यक्तिमत्व विकासासंबंधी चांगल्या सवयी लावणे आहे. शैक्षणिक निदान करणे आहे. म्हणून पर्याय 1 हे उद्दिष्ट नाही, म्हणून पर्याय 1 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आहे. 2014 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? उपयुक्त ठरणार नाही म्हटलंय बघा. कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? आपण बघूया. दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे ही बाब उपयुक्त ठरेल. वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे ही बाब पण उपयुक्त ठरेल. उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे ही बाब पण उपयुक्त आहे. मग कोणती बाब उपयुक्त ठरणार आहे? गुणदान योजना व नमुना उत्तरसूची यांची सोय करणे ही बाब लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नाही. तर बघा, लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करायची आपल्याला. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण दीर्घोत्तरी प्रश्नांचं प्रमाण कमी करू शकतो, किंवा लेखी परीक्षेला फक्त वार्षिक परीक्षेला महत्त्व देऊ शकतो. उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे असं दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल उत्तर व पत्रिकेवर बारकोड कशाला? तर चेकिंगसाठी. प्रश्न 7 2014 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? बघा, पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी. यामध्ये त्यांनी काय विचारले की कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरता येतात? तर बघा, निरीक्षणासाठी पदनिश्चय श्रेणी वापरता येते. त्याच पद्धतीने प्रासंगिक नोंदीसुद्धा वापरता येतात निरीक्षण करण्यासाठी. व्यक्तिमत्व प्रश्नावलीसुद्धा वापरता येते. ओके. म्हणजेच ब क ड ही साधने वापरता येतात. नेक्स्ट. सचिनच्या वर्गशिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे? 2014 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सचिनचे वर्गशिक्षक आहेत, मूल्यमापन करायचे, कोणत्या गोष्टीचं मूल्यमापन केलं पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे बघा, सचिनच्या वर्तनात किती बदल झाला
आणि अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मूल्यमापन करणे गरजेचं आहे. म्हणून बरोबर पर्याय तर पर्याय क्रमांक 1 अ आणि क. ओके. नेक्स्ट प्रश्न 9वा 2014 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने खाली दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणते? मूल्य निर्धारण म्हटलंय, त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 3. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. म्हणजेच गरजा लक्षात घेऊन मूल्य निर्धारण करणे गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 10वा या ठिकाणी आहे. 2016ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे? मूल्यमापनाची जी निरीक्षण तंत्र आहे त्यापैकी योग्य गट कोणता असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये येतं बघा, निरीक्षण तंत्रामध्ये प्रात्यक्षिक सूची, अभिरुची प्रश्नावली आणि ओळखा पाहू हे निरीक्षण तंत्रामध्ये येतात. ओके. नेक्स्ट प्रश्न 11वा 2016 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खालील उदाहरणामध्ये कोणत्या विधानात आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरलेले आहे? आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरलेले आहे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समस्या सूची भरावयास दिली. म्हणजेच एखादी समस्या सूची भरायला दिली की त्यातून विद्यार्थ्यांचं आविष्कार दिसून येतो. ओके. काय दिसून येतं? आविष्कार दिसून येतो. नेक्स्ट त्या प्रश्नावली सोडवताना उत्तरामध्ये त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त होतात. प्रश्न 12वा 2017 साली विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? निश्चित प्रतिक्रिया देणारे प्रश्न कोणते बघूयात आपण. बघूयात. दासबोध कोणी लिहिला? आता बघा, कोणी लिहिला हा प्रश्न जर निश्चित उत्तर येतं, दासबोध कोणी लिहिला हे निश्चित उत्तर येतं, तर तुम्हाला चॅटमध्ये दासबोध कोणी लिहिला हे उत्तर द्यायचं आहे बरं का. तर तुम्ही दिलेली सर्वांची उत्तरं एकच व्यक्ती असणार आहे, त्यामुळे याचं निश्चित उत्तर येऊ शकतं. पुन्हा सूर्यास्ताचे वर्णन करा, हे प्रत्येकाचं वेगवेगळं वर्णन येणार आहे. काळाची गरज काय ते स्पष्ट करा. तर बघा, इथंसुद्धा तुमचं जे सूर्यास्ताचे वर्णन करा, काळाची गरज काय याचंसुद्धा काय येणार आहे, वेगवेगळी उत्तरं येणार आहेत. काळाची गरज काय याचं उत्तरसुद्धा वेगवेगळं येणार आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती याचं उत्तरसुद्धा निश्चित स्वरूपात येणार आहे. तर या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती, या दोन्ही प्रश्नांची निश्चित अशी उत्तरं येणार, निश्चित प्रतिक्रिया येणार आहेत. म्हणून याचं बरोबर पर्याय आहे अ आणि ड फक्त पर्याय 2. अ आणि ड फक्त पर्याय 2. ओके. निश्चित प्रतिक्रियात्मक उत्तर इथं येणार आहेत. नेक्स्ट प्रश्न 13वा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? म्हणजे अयोग्य 2017 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अयोग्य मर्यादा कोणती असं विचारलेलं आहे. बघूयात. अनुधावनाचा अभाव ही योग्य मर्यादा आहे बरं का, योग्य मर्यादा आहे. पालकांची उदासीनता योग्य मर्यादा आहे. साधनांची कमतरता योग्य मर्यादा आहे. अयोग्य मर्यादा म्हणलंय. समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही अयोग्य मर्यादा आहे. ही काय आहे? अयोग्य मर्यादा आहे. म्हणून पर्याय 3 हे बरोबर उत्तर येतं. नेक्स्ट प्रश्न कितवा चालू आहे? बरोबर 14वा. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे?
2024 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये एक मार्गदर्शक तत्त्व कोणतं आहे? शिक्षक पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, शिक्षण हे नाही. परीक्षा तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, हे नाही. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडले जावे, हे मार्गदर्शक तत्त्व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये सांगण्यात आलेला आहे. शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा, हे नाही. म्हणून पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकारचे उद्दिष्ट आहे? तर बघा, आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांना नावे देणे, भागांचे कार्य सांगणे, चूक शोधणे, निरीक्षण करून अनुमान काढता येणे, कोणता प्रश्न प्रकार आहे? पूर्ती प्रश्न, निबंध वजा प्रश्न, वस्तुनिष्ठ की अर्थ आविष्कार करणारे प्रश्न, असे प्रश्नांचे प्रकार दिलेले आहेत. तर बघा, पूर्ती प्रश्न तर येणार नाही, कारण तुम्हाला आकृती काढायची. निबंध वजा प्रश्न येणार नाही, वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा येणार नाही. तर याचं बरोबर उत्तर येतं पर्याय 2, अर्थ आविष्कार करणारे प्रश्न. म्हणजेच संपूर्ण हृदयाची आंतररचना, त्याची विभाग, त्याची कार्य, या सगळ्याचा अर्थ आविष्कार करायचा आहे तुम्हाला. ओके, त्यामुळे पर्याय 2 हे बरोबर उत्तर येतं. तर या ठिकाणी आपण 15 PYQs पाहिलेले आहेत. आता यानंतर आपल्याला जवळपास 45 MCQचा सराव करायचा आहे. ओके, चला आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर बघा, या MCQजमध्ये प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. CCE मधील सातत्यपूर्ण या शब्दाचा मुख्य अर्थ काय आहे? एकच मिनिट जरा, आपण स्लाईड व्यवस्थित करून घेतलेले. तर पहा, CCE मधील सातत्यपूर्ण या शब्दाचा मुख्य अर्थ काय आहे? तुम्हाला माहीत आहे, सातत्यपूर्ण, कंटिन्यूअस, म्हणजेच पर्याय B, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वर्षभर नियमितपणे आणि वारंवार मूल्यमापन करणे, याला सातत्यपूर्ण असं म्हटलं जातं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 2 या ठिकाणी आहे. सर्वंकष मूल्यमापनात विद्यार्थ्याच्या कोणत्या पैलूचा प्रामुख्याने विचार केला जातो? तर बघा, इथं माहिती आहे की सर्वंकष मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? केवळ ज्ञानात्मक विचार केला जातो का? पाठांतर क्षमता पाहिली जाते का? तर नाही. फक्त क्रीडा आणि बाह्य उपक्रम? नाही. विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक, भावनिक, मनोचालक म्हणजेच कार्यात्मक सर्वांगीण विकास. बरोबर आहे. तर सर्वंकष म्हणजे ज्ञानात्मक, भावनिक आणि कार्यात्मक अशा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. डी बघा, फक्त अशैक्षणिक क्षेत्रातील नाही, म्हणजे पर्याय C हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 3. एका शिक्षकाला शिकविण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या चुका शोधून त्यात त्वरित सुधारणा करायची आहे, त्यासाठी त्यांनी कोणते मूल्यमापन करावे? तर बघा, एक शिक्षक आहेत, त्यांना चुका शोधून लगेच सुधारणा करायची, तर त्यांनी काय करावं? बरोबर आहे, त्यासाठी त्यांनी आकारिक मूल्यमापन करावं. म्हणजेच एखादा शिक्षक एक घटक झाला की लगेच त्यावर कोणता विद्यार्थी कुठंपर्यंत पोचला आहे, कोणता विद्यार्थी मागे आहे, कोणता विद्यार्थी चूक आहे तो शोधतो आणि लगेच त्याला सरावात्मक, उपचारात्मक तास देतो. त्याला म्हणायचं आकारिक मूल्यमापन, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 4. बघा, संकलित मूल्यमापनाचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? संकलित मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते आहेत? बघा, तणावमुक्त असते, वर्षभर चालते? नाही, हे वैशिष्ट्य नाही. केवळ विद्यार्थ्याच्या सहभागावर लक्ष? नाही. ते ठराविक कालावधीच्या शेवटी
विद्यार्थ्याने किती ज्ञान आत्मसात केले हे तपासून श्रेणी देण्यासाठी केले जाते. बरोबर आहे. संकलित मूल्यमापन, ज्याला आपण संकलित 1 प्रथम सत्रात आणि संकलित 2 द्वितीय सत्रात घेतो, तर त्या संकलित मूल्यमापनाचं उद्दिष्ट काय आहे की एक सत्र संपल्यानंतर त्या सत्राच्या शेवटी घ्यायची आणि त्या सत्राअंतर्गत केलेल्या अध्यापनापैकी किती उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी आत्मसात केली, किती अध्यापन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या हे तपासून त्या विद्यार्थ्याला श्रेणी देणे, हे संकलित मूल्यमापनाचं वैशिष्ट्य आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर ब्लूम यांच्या मते शैक्षणिक मूल्यमापनाचा मुख्य भर कशावर असायला हवा? तर डॉक्टर ब्लूम यांच्या मते शैक्षणिक मूल्यमापनाचा भर कशावर असायला हवा? त्याचं बरोबर उत्तर येतं पर्याय ए, विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे यावरच डॉक्टर ब्लूम यांचा भर आहे. आता बघा, फक्त शैक्षणिक उद्दिष्ट तपासणे चूक, शिक्षकाचे वेतन निश्चिती चूक, शाळेचा निकाल 100% लावणे चूक. तर डॉक्टर ब्लूम यांच्या मते आपण केलेल्या अध्यापनाचं किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाचं नुसार विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित वर्तन बदल काय झाला, कितपत झाला यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न 6वा प्रश्न या ठिकाणी चालू आहे. पहा, पारंपरिक लेखी परीक्षांची सर्वात मोठी मर्यादा कोणती मानली जाते? पारंपरिक लेखी जी परीक्षा आहे त्याची सर्वात मोठी मर्यादा कोणती आहे बघूयात आपण. त्यातून विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्य अजिबात विकसित होत नाहीत, हे चुकीचं आहे. ही मर्यादा नाही, सर्वात मोठी मर्यादा नाही की भाषिक कौशल्य अजिबात विकसित होत नाहीत, असं होत नाही. त्या बहुतांश केवळ स्मरणशक्तीवर जास्त भर देतात. बरोबर आहे. लेखी परीक्षा आहेत की नाही, त्या लेखी परीक्षा जास्तीत जास्त स्मरणावर भर देणाऱ्या असतात. म्हणजेच प्रश्नांची उत्तरे द्या, जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, असं केवळ स्मरणावर जास्त भर देणाऱ्या असतात. ही लेखी परीक्षांची सर्वात मोठी मर्यादा मानली जाते. ओके, नेक्स्ट प्रश्न 7वा. विद्यार्थ्यांची संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता तपासण्यासाठी कोणती साधने सर्वात योग्य ठरतात? बघा, विद्यार्थ्यांची संवाद कौशल्य, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष कृती तपासण्यासाठी काय म्हणतात, कृती करण्याची क्षमता म्हटलंय. तपासण्यासाठी कोणती साधने वापरली जावीत? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. का तर बघा, वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या लेखी चाचण्यामुळं संवाद कौशल्याची चाचणी होईल का? नाही. केवळ प्रमाणित बुद्धिमापन चाचण्याने संवाद कौशल्य आत्मविश्वास दिसेल का? नाही. निबंध वजा दीर्घोक्ती प्रश्नातून दिसणार नाही. मग कधी दिसेल? जेव्हा विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा घ्याल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घ्याल, त्यातून त्याचं प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता प्रात्यक्षिक परीक्षेतून दिसेल आणि संवाद कौशल्य आत्मविश्वाससुद्धा तोंडी परीक्षेतून आणि प्रात्यक्षिकमधून दिसेल. ओके, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय बी. नेक्स्ट प्रश्न 8वा चालू आहे ना आपला. एखाद्या विद्यार्थ्याने विज्ञानाचा प्रयोग पूर्ण केला की नाही याची केवळ होय किंवा नाही या स्वरूपात नोंद करायची असल्यास कोणते साधन योग्य ठरेल? बघा, विद्यार्थ्यांनी प्रयोग केला का? होय किंवा नाही स्वरूपात उत्तर. साधने व्यवस्थित हाताळली का? काही अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न असतात होय नाहीचे, तेव्हा ती पडताळा सूचीमध्ये असतात, चेकलिस्टमध्ये असतात. कुठं असतात? पडताळा सूची. ओके, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय सी. म्हणून ट्रिक लक्षात ठेवायचं. बघा, होय नाही
अशा स्वरूपाची जी प्रश्न असतात ती पडताळा सूचीमध्ये वापरण्यात आलेली असतात. एखाद्या पाठाचं जर पडताळा सूची शिकवलेला घटक समजला का, शिक्षकांनी साहित्य वापरले का, किंवा साहित्य वापरताना विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवला का, असे प्रश्न असतात. त्याची उत्तर होय किंवा नाही स्वरूपात येतात. ती असते पडताळा सूची. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 चालू आहे बरं का. विद्यार्थ्याने काढलेले चित्र किती चांगले आहे, म्हणजेच गुणवत्तेचे प्रमाण किंवा दर्जा 1 ते 5 स्केलवर मोजायचे असल्यास शिक्षकाने काय करावे. बघा, चित्र किती चांगले आहे, मग तुम्ही इथं देऊ शकता अतिउत्तम, उत्तम, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, चांगले असे तुम्ही स्केल जर ठरवलं तर त्यावर कोणत्या स्केलमध्ये आहे, अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट या स्केलवर आहे असा जेव्हा दर्जा दिला जातं तेव्हा ही जी असतं ते असतं पदनिश्चन श्रेणीमध्ये. रेटिंग स्केल याचं नावच आहे रेटिंग स्केल. पदनिश्चयन श्रेणी म्हणजे पद, त्याचं जागा ठरवायची त्याची. ओके. नेक्स्ट आता याची सुद्धा ट्रिक लक्षात ठेवा. पदनिश्चयन श्रेणी म्हणजे रेटिंग स्केल, रेटिंग द्यायचं, उत्तम, अतिउत्तम, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट असं. म्हणजे परीक्षेला यावर 100% प्रश्न विचारणार आहेत बरं का, कारण दरवर्षी यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकाने एका विद्यार्थ्याच्या जीवनातील एका उल्लेखनीय प्रसंगाचे उदाहरण, त्याने मित्राला केलेली अनपेक्षित मदत, वस्तुनिष्ठ व तपशीलवार नोंद आपल्या डायरीत ठेवलेली आहे, याला काय म्हणतात. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याचा असं जेव्हा ठेवतात, एखाद्या प्रसंगाची नोंद ठेवतात, तेव्हा त्याला म्हणायचं प्रासंगिक नोंद. काय म्हणायचं? प्रासंगिक नोंद. प्रासंगिक नोंद म्हणजे एखाद्या घटना प्रसंगाची नोंद ठेवणे. त्या प्रसंगाच्या वेळी तो विद्यार्थी कसा वागला, कोणती त्याची मूल्य दिसून आली, हे सर्व त्या प्रासंगिक नोंदीमध्ये उल्लेख केलेला असतो. प्रश्न 11. वर्गातील विद्यार्थ्याचे परस्पर संबंध, मैत्रीचे गट आणि वर्गातील सामाजिक गतिशीलता समजून घेण्यासाठी कोणते प्रगत साधन वापरले जातात. तर बघा, विद्यार्थ्यांची मैत्री म्हणा किंवा समाजातील त्याच्याशी जोडली गेलेली नाती, यासंबंधी जेव्हा आपण चाचणी घेतो किंवा शोध घेतो एखाद्या विद्यार्थ्याचं, तेव्हा त्याला सामाजिक आलेख असं म्हणतात. काय म्हणतात? सामाजिक आलेख. ही सुद्धा एक मूल्यमापनाचं साधन आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न 12. पहा, एखादा विद्यार्थी वर्गात शिकवताना किती वेळा व्यत्यय आणतो, या विशिष्ट वर्तनाची नेमकी संख्या मोजण्यासाठी कोणते साधन उपयुक्त ठरेल. किती वेळा व्यत्यय आणतो म्हणजे त्याला आपण मोजायचं आहे, वारंवारिता काढायची. काय काढायची? वारंवारिता, गणना, मोजणे, संख्या नेमकी मोजणे म्हणजेच गणना. वारंवारिता, किती वेळा म्हणजेच वारंवारिता, फ्रिक्वेन्सी काउंट. ओके. बघा, ट्रिक खूप छान आहेत. लक्षात ठेवलं की तुम्हाला सहजपणे ही तंत्र व साधने लक्षात येतात. प्रश्न 13. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मानसिक अवस्था, विचार आणि भावनांचा अभ्यास स्वतःच करून त्याची नोंद ठेवते, तेव्हा त्या अत्यंत व्यक्तिनिष्ठ पद्धतीला काय म्हणतात. बघा, स्वतःचीच मानसिक अवस्था, स्वतःचेच विचार, स्वतःच्याच भावनांचा अभ्यास करून स्वतःच नोंद ठेवायचं, असं जी व्यक्तिनिष्ठ असतं त्याला म्हणायचं आत्मपरीक्षण, इंट्रोस्पेक्शन. म्हणजे स्वतःचंच निरीक्षण करायचं, त्याला आत्मपरीक्षण असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट प्रश्न 14. पहा, 10वीच्या एका विद्यार्थ्याला भविष्यात कोणता व्यवसाय निवडावा याबाबत संभ्रम आहे. त्याची नेमकी आवड, कल आणि प्रवृत्ती ओळखण्यासाठी समुपदेशक कोणते साधन वापरतील. समुपदेशक कोणते साधन वापरतील. बघा,
एखादा व्यवसाय कोणता निवडावा यामध्ये त्याची जेव्हा आवड पाहिली जाते, कल पाहिली जाते, प्रवृत्ती म्हणजे त्याची अभिरुची तपासली जाते. म्हणून यासाठी साधन येतं अभिरुची शोधिका. काय येतं? अभिरुची शोधिका. ओके. नेक्स्ट 15वा प्रश्न. काय पहा, पूर्वनिश्चित प्रश्नावली नसलेली मोकळ्या स्वरूपात आणि संवादात्मक पद्धतीने चालणारी मुलाखत कोणत्या प्रकारात येते? बघा, मुलाखतीचे पण 2 प्रकार आहेत, संरचित आणि असंरचित. जेव्हा इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे? मुक्त म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? प्रश्नावली नाही आहे आपल्याकडं, मुक्त आहे, मोकळ्या स्वरूपात घ्यायची आणि संवाद रूपानं घ्यायची, तेव्हा त्याला म्हणायचं असंरचित मुलाखत, अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. आणि जेव्हा प्रश्नावली तयार असते, सर्व नियोजनबद्ध असतं, तेव्हा त्याला म्हणायचं संरचनात्मक. आता या प्रश्नाचं उत्तर आहे असंरचित मुलाखत. ओके. नेक्स्ट प्रश्न 16वा. शाईच्या डागावरून व्यक्तीला काय दिसते हे विचारून त्याच्या अचेतन मनाचा आणि दडपलेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या प्रसिद्ध प्रक्षेपण चाचणीला काय म्हणतात? प्रसिद्ध प्रक्षेपण चाचणीला काय म्हणायचं? बघा, एखादा शाईचा डाग किंवा अस्पष्ट चित्र दिलं जातं, त्यातून त्या व्यक्तीला याविषयी वर्णन लिही, याविषयी तुझं मत सांग, या चित्राचं वर्णन कर, असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ही जी चाचणी आहे ती प्रसिद्ध चाचणी आहे. त्या चाचणीचं नाव आहे रोशार्क चाचणी. रोशार्क या मानसशास्त्रज्ञांनी या चाचणीचा शोध लावला, म्हणून या चाचणीला रोशार्क चाचणी असे म्हणतात. इथून जेव्हा तो व्यक्ती त्या शाईच्या डागांचं वर्णन करतो, तेव्हा त्याचा आत्मआविष्कार, त्याच्या मनात दडपलेल्या, अचेतन मनामध्ये दडपलेल्या भावना, भीती व्यक्त होतात. ही रोशार्क चाचणी आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न 17वा. प्रश्न क्रमांक 17. टॅट, त्याला थेमॅटिक ॲप्रिसेप्शन टेस्ट असं म्हटलं जातं. या महत्त्वाच्या प्रक्षेपण तंत्रात प्रोजेक्टिव्ह टेक्निक विद्यार्थ्याला मूल्यमापनासाठी काय करण्यास सांगितले जाते? तर बघा, ही जी TAT टॅट हे प्रक्षेपण तंत्र आहे, त्यामध्ये त्यांनी काय म्हटले की विद्यार्थ्याला काय सांगितलं जातं, तर जवळपास रोशार्क चाचणीसारखंच आहे. इथं विद्यार्थ्याला एक अस्पष्ट चित्र दिलं जातं आणि त्या अस्पष्ट चित्रावरून कथा लिहिण्यास सांगितली जाते किंवा वर्णन करण्यास सांगितलं जातं. ओके. रोशार्कमध्ये डाग असतो शाईचा आणि टॅटमध्ये अस्पष्ट असं चित्र असतं, हे लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18वा. मला सर्वात जास्त राग येतो जेव्हा डॅश 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 किंवा टिंब 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 दिलेला आहे. अशी विधाने, अपूर्ण विधाने देऊन ती पूर्ण करताना विद्यार्थ्याच्या दडलेल्या भावना उघड करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? बघा, अशी वाक्य दिली जातात. मला सर्वात जास्त राग येतो जेव्हा, किंवा मी सूर्य झालो तर, असं वाक्य पूर्ण करायला दिलं जातं. तेव्हा काय होतं, वाक्य पूर्ण करत असताना त्या विद्यार्थ्याच्या अचेतन मनामध्ये दडलेल्या भावना व्यक्त होतात. तर या तंत्राला म्हणतात वाक्यपूर्ती चाचणी. काय म्हटलं जातं? वाक्यपूर्ती चाचणी. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19वा. आधुनिक क्षमताधिष्ठित मूल्यमापनाचा मुख्य भर कशावर असतो? तर बघा, आधुनिक क्षमताधिष्ठित मूल्यमापन म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थी मिळवलेले ज्ञान, कौशल्य प्रत्यक्ष जीवनात आणि व्यवहारात वापरू शकतो का, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ती क्षमता प्राप्त केली आहे का, हे तपासलं जातं. तर आधुनिक क्षमताधिष्ठित मूल्यमापन त्या विद्यार्थ्याच्या क्षमता मूल्यमापनावर भर देतात, म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा प्रत्यक्ष व्यवहारात तो विद्यार्थी कितपत वापर करू शकतो हे तपासलं जातं. नेक्स्ट प्रश्न 20वा. विद्यार्थ्याला केवळ पास किंवा प्रश्नच वाचला नाही चला प्रश्न वाचूयात. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे अंतिम
आणि सर्वोच्च ध्येय काय आहे? अंतिम आणि सर्वोच्च ध्येय. विद्यार्थ्याला केवळ पास किंवा नापास ठरवणे तर नाही. फक्त गुण किंवा ग्रेड देणे नाही. विद्यार्थ्याचा 100% सर्वांगीण विकास म्हणजेच हॉलिस्टिक डेव्हलपमेंट साधून शिक्षणाचे थेट जीवनाशी नाते जोडणे बरोबर. आणि शिक्षकाचे काम सोपे करणे नाही. तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे म्हणजे CCEचे अंतिम ध्येय आहे विद्यार्थ्यांचा 100% सर्वांगीण विकास साधून शिक्षणाचे थेट जीवनाशी नाते जोडणे. ओके, चला पुढील प्रश्न पाहूयात. 20 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. कितवा आहे? प्रश्न क्रमांक 21. प्रश्न बघा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रणालीचा मुख्य आणि अंतिम उद्देश कोणता आहे? आत्ता आपण त्या संदर्भातच बोललेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक असा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास साधणे म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचं अंतिम ध्येय गाठणे होय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 22वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान आकारिक आणि संकलित मूल्यमापनाचा अचूक फरक स्पष्ट करतो? अचूक फरक स्पष्ट करतो? तर बघा, याचं उत्तर आहे, आपण एक एक वाक्य वाचून पाहायचं का? आकारिक मूल्यमापनात सत्राच्या शेवटी होते चूक. आकारिक मूल्यमापन तर प्रत्येक अध्ययन अध्यापनाच्या टप्प्यावर होत असतं. बी बघा, आकारिक मूल्यमापन केवळ परिणामात्मक असते, चूक. संकलित केवळ गुणात्मक असते, चूक. सी बघा, आकारिक मूल्यमापन शिकवण्याच्या प्रक्रियेतील चुका सुधारण्यावर भर देते, बरोबर. तर संकलित मूल्यमापन अंतिम यशाचे मोजमाप करते, बरोबर. म्हणजे पर्याय सी बरोबर उत्तर आहे. डी बघा, आकारिक मूल्यमापन फक्त बाह्य परीक्षाद्वारे घेतले जाते, चूक. म्हणजे पर्याय सी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 23. प्रश्न 23 बघा. एखादी कृती, वर्तन किंवा कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आहे किंवा नाही, किंवा पूर्ण किंवा अपूर्ण हे अचूकपणे नोंदवण्यासाठी कोणते साधन सर्वाधिक योग्य ठरते? आत्ताच मी सांगितलं, एखादी कृती असो, वर्तन असो, कौशल्य असो, जेव्हा त्यावर आधारित प्रश्नावली तयार केली जाते आणि त्या प्रश्नावलीचं उत्तर होय किंवा नाही, पूर्ण किंवा अपूर्ण अशा पद्धतीचे असतात, तेव्हा ती असते पडताळा सूची, चेकलिस्ट. काय असते? पडताळा सूची. होय नाही पडताळा सूची. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 24. केवळ कौशल्य आहे की नाही हे न पाहता ते कौशल्य विद्यार्थ्यामध्ये किती प्रमाणात विकसित झाले हे मोजणारे गुणात्मक साधन कोणते? म्हणजे बघा, किती प्रमाणात झाले, उत्कृष्ट झाले, उत्तम झाले, हे जेव्हा त्याची काय म्हणतो त्याला आपण स्केल मोजतो बघा, रेटिंग करतो, रेटिंग, त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं पदनिश्चयन श्रेणी. काय म्हणायचं? पदनिश्चयन श्रेणी. म्हणजेच किती प्रमाणात झाले म्हटलं की पदनिश्चयन श्रेणी, झाले की नाही म्हटलं की पडताळा सूची. नेक्स्ट प्रश्न 25. बरोबर ना? व्यक्तीने स्वतःच्या मानसिक अवस्था, विचार आणि भावनांचा अभ्यास स्वतःच करून नोंद ठेवणे, जिथे व्यक्ती स्वतःच्या मनाचा प्रत्यक्ष साक्षीदार बनते, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, स्वतःच्या मानसिक अवस्था, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावनांचा अभ्यास करून स्वतःच नोंद ठेवते. काय करते ती व्यक्ती? स्वतःच नोंद ठेवते. याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं आत्मपरीक्षण. स्वतःचा अभ्यास, स्वतःला आरशामध्ये पाहणे. थोडक्यात ट्रिक, स्वतःला आरशामध्ये पाहणे म्हणजेच आत्मपरीक्षण. नेक्स्ट प्रश्न 26. व्यक्तीला अस्पष्ट उत्तेजन देऊन तिच्या अवचेतन मनातील लपलेल्या भावना, भीती
आणि दबलेल्या इच्छा बाहेर काढणाऱ्या तंत्रांना काय म्हणतात? तर बघा, व्यक्तीच्या अवचेतन मनामध्ये ज्या दडपलेल्या ज्या भावना आहेत, भीती आहे, इच्छा आहे, त्याला बाहेर काढणे. काय म्हणायचं? बाहेर काढणे, म्हणजेच त्याला बाहेर प्रक्षेपित करणे, त्याला म्हणायचं प्रक्षेपण तंत्र. काय म्हणायचं? प्रक्षेपित करणे. आत दडपलेल्या भावना प्रक्षेपित करण्यासाठी प्रक्षेपण तंत्र. ओके. नेक्स्ट प्रश्न 27वा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या प्रख्यात प्रक्षेपण चाचणीमध्ये अस्पष्ट शाईच्या डागाचा वापर करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि मानसिक रचनेचा अभ्यास केला जातो? बघा, शाईचा डाग म्हटलं की लक्षात ठेवायचं रोशार्क चाचणी. काय लक्षात ठेवायचं? रोशार्क चाचणी. रोशार्क इंक ब्लॉट टेस्ट. कारण याला नावच रोशार्कच्या शाईची चाचणी, शाईचे डाग. ओके. नेक्स्ट, ही चाचणी थोडीशी वर्णन करते. रोशार्कमध्ये काय आहे? अशा शाईच्या डागाचं डाग पाडलेला एखादा कागद दिला जातो त्या व्यक्तीला किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना गटामध्ये. प्रत्येकजण काय करतं, त्या डागामध्ये कोणती आकृती दिसते, कोणतं चित्र दिसतं, त्यानुसार वर्णन करतात. यातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये दडपलेल्या भीती म्हणा, आनंद म्हणा, सर्व बाहेर प्रक्षेपित केलं जातं. तर बघा, आपण ढगाच्या आकारानुसार सुद्धा त्या ढगाच्या जेव्हा विविध आकार तयार होतात, तर मला घोडा दिसला, कुणाला पळणारा घोडा दिसतो, कुणाला राक्षस दिसतो, कुणाला देव दिसतो, कुणाला गणपती दिसतो. तर यावरून त्यांची भावना कशी आहे ते आपल्याला ओळखता येतं. नेक्स्ट प्रश्न 28वा. अस्पष्ट चित्रावरून व्यक्तीला एखादी कथा सांगणे हे कोणत्या चाचणीचे वैशिष्ट्य आहे? तर बघा, एखादं अस्पष्ट द्यायचं. आता इथं दाखवले, यावरून कथा लिहा म्हटलं तर मी माझ्या आयुष्यात घडलेली एखादी प्रसंगाचं किंवा एखाद्या भीतीचं, एखाद्या घटनेचं वर्णन इथं टाकू शकते. जणू काही यातलं पात्र म्हणजे मीच समजून मी कथा लिहिते. मग तुम्हीसुद्धा काय कराल, या अस्पष्ट चित्राला तुमच्या जीवनात कोणती गोष्ट घडली आहे त्याला अनुसरून तुम्ही ही कथा लिहाल. मग या चाचणीला काय म्हणायचं? टॅट. काय म्हणायचं? टॅट. TAT. टॅट म्हणजे कथा सांगणे. थॅमॅटिक ॲप्रिसेप्शन टेस्ट. ओके. तर अशा पद्धतीने आपण 28 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि त्याआधी PYQs पाहिले बघा. 15 PYQ पाहिलेले आहेत. इथं 18 प्रश्न झालेले आहेत. आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. पहा, 18 आणि ते 25 जवळजवळ मला वाटतं की 20 आणि 18 नाही झाले बरं का, 28 झालेत. 28, सॉरी, मी 18 म्हणते, 28 झालेले आहेत. म्हणजे जवळपास आपले 43 प्रश्न संपलेले आहेत. आता नेक्स्ट बघूया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE म्हणजे काय? आता इथं काही प्रश्न रिपीट होणार आहेत, पण फास्ट संपूया. CCE म्हणजे वर्षभर नियमितपणे विद्यार्थ्याच्या सर्व पैलूंचे मूल्यमापन करणे. ओके. नेक्स्ट, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. अरे तोच प्रश्न आलाय का? ओके, डबल प्रश्न झालाय. प्रश्न दुसरा इथं. सातत्यपूर्ण या शब्दाचा मूल्यमापनातील अचूक अर्थ कोणता? तर बघा, याचा अचूक अर्थ आहे वर्षभर नियमित सातत्याने केलेले मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण ह्या शब्दाचा अर्थ होय. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वंकष मूल्यमापनाचा प्रामुख्याने कशावर भर असतो? तर त्याचं उत्तर आहे बघा, पर्याय A. सर्वंकष म्हणजे विद्यार्थ्यांच्या केवळ ज्ञानाचे नाही तर सर्व पैलूंचे मूल्यमापन म्हणजे शारीरिक, भावनिक आणि क्रियात्मक सर्व पैलूंचे मूल्यमापन म्हणजे सर्वंकष मूल्यमापन. नेक्स्ट प्रश्न चौथा इथं आहे. आकारिक मूल्यमापनाची वेळ दिली. आकारिक मूल्यमापन नेमके कधी केले जाते? तर आकारिक मूल्यमापन हे शिकवण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान सतत आणि नियमित केले जाते. तुम्ही नियमितसुद्धा, सततसुद्धा, प्रत्येक तासाला सुद्धा करू शकता. एखादा नवीन घटक शिकवला की कितपत कोणत्या विद्यार्थ्यांना कितपत साध्य झाला हे तुम्ही चेक करू शकता. त्यालाच आपण आकारिक मूल्यमापन असं
म्हणतो. प्रश्न 5. नेक्स्ट क्वेश्चन, संकलित मूल्यमापन प्रामुख्याने केव्हा केले जाते? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे संकलित मूल्यमापन हे ठराविक कालावधी संपल्यानंतर सत्राच्या अखेरीस केले जाते. वर्षातून 2दा संकलित मूल्यमापन होतं. प्रथम सत्र संपल्यानंतर एकदा आणि द्वितीय सत्रानंतर एकदा. ओके. नेक्स्ट प्रश्न 6. आकारिक मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, विद्यार्थ्यांचा चुका शोधून त्वरित सुधारणा करणे हे आकारिक मूल्यमापनाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे आकारिक मूल्यमापन त्यासाठीच घेतलं जातं की अध्ययन अध्यापनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करायचं, कोणता विद्यार्थी कुठं चुकत आहे ते चेक करायचं आणि त्यानंतर त्याला लगेच गाईड करायचं किंवा त्याच्या चुकामध्ये सुधारणा करायचं. ओके. नेक्स्ट बघा, संकलित मूल्यमापनाचे स्वरूप कसे असते? संकलित मूल्यमापनाचे स्वरूप कसे असते? त्याचं उत्तर आहे पर्याय बी, संकलित मूल्यमापन हे स्पर्धात्मक, मानकीकृत आणि अंतिम यशावर केंद्रित असते, अंतिम यशावर अवलंबून असते. ओके. नेक्स्ट प्रश्न 8. खालीलपैकी कोणते आकारिक मूल्यमापनाचे अचूक उदाहरण आहे? अचूक उदाहरण आहे तर बघा, आकारिक मूल्यमापनाचे अचूक उदाहरण म्हणजे दैनंदिन लघु चाचण्या, गृहपाठ, वर्कबुक यातून आकारिक मूल्यमापन केले जाते. नेक्स्ट प्रश्न 9. बघा, व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे. जो कोणी व्हिडिओच्या शेवटी एक ट्रिक देणार आहे, ती ट्रिक ऐकेल किंवा महत्त्वपूर्ण IMP गोष्ट सांगणार आहे, तो ऐकेल, त्याला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे त्या गोष्टीचा. नेक्स्ट, मौखिक चाचण्यांचा उद्देश. मौखिक तोंडी चाचण्यांचा मुख्य उद्देश काय तपासणे हा असतो? त्याचं उत्तर आहे पर्याय बी, मौखिक चाचण्यातून विद्यार्थ्याची अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास तपासला जातो. ओके. प्रश्न 10. कोणत्या विषयासाठी प्रात्यक्षिक परीक्षा सर्वात उपयुक्त आणि आवश्यक ठरते? तर तुम्हाला माहिती आहे, विज्ञान असो, कला, संगणक हे जे विषय आहेत, या विषयासाठी प्रात्यक्षिक परीक्षा उपयुक्त आणि आवश्यक ठरते. ओके. आता बघा, प्रात्यक्षिक परीक्षा आपण गणितामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक कार्य घेतो बरं का, गणितामध्ये सुद्धा घेऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न 11. पडताळा सूचीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? उत्तर आहे, ती एखाद्या विशिष्ट कौशल्याची, वर्तनाची उपस्थिती किंवा अनुपस्थिती, होय किंवा नाही तपासते. नेक्स्ट, मी जास्त स्पष्टीकरण करत नाही कारण आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे सगळं. आपण रॅपिड रिव्हिजन करत आहोत. प्रश्न 12. पदनिश्चयन श्रेणी प्रामुख्याने कशासाठी वापरली जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय बी, एखाद्या गुणांचे किंवा वर्तनाचे प्रमाण किंवा पातळी मोजण्यासाठी, प्रमाण किंवा पातळी मोजण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न 13. प्रासंगिक नोंदी म्हणजे नेमके काय? तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी, विद्यार्थ्याच्या जीवनातील विशिष्ट व उल्लेखनीय घटनांचे वस्तुनिष्ठ व तपशीलवार वर्णन करणे म्हणजेच प्रासंगिक नोंदी, म्हणजे प्रसंगानुरूप नोंदी ठेवणे. प्रश्न क्रमांक 14. सामाजिक आलेख या तंत्राचा वापर कशासाठी केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय ए, वर्गातील विद्यार्थ्यांच्या परस्पर संबंधाची आणि सामाजिक गतिशीलतेची नोंद करण्यासाठी सामाजिक आलेख हे तंत्र वापरले जाते. नेक्स्ट प्रश्न 15. वारंवारता गणना या तंत्राचा उपयोग काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय बी,
एखादे विशिष्ट वर्तन नेमके किती वेळा घडले याची थेट नोंद ठेवणे म्हणजेच वारंवारिता गणना होय. किती वेळा हे लक्षात ठेवायचं म्हणजे वारंवारिता गणना लक्षात येते. प्रश्न 16वा. आत्मनिरीक्षण या तंत्राद्वारे काय साध्य केले जाते? उत्तर आहे पर्याय बी. आत्मनिरीक्षण या तंत्राद्वारे विद्यार्थ्याला स्वतःचे वैयक्तिक कल, स्वतःच्या भावना, स्वतःच्या समस्या, स्वतःची आवड या गोष्टी ओळखण्यास मदत होते. नेक्स्ट. प्रश्न 17वा. अभिरुची शोधिका मूल्यमापनात का वापरली जाते? उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थ्याला कोणता विषय किंवा कोणते क्षेत्र आवडते हे शोधण्यासाठी अभिरुची शोधिका वापरली जाते. ओके. नेक्स्ट 18वा प्रश्न. प्रक्षेपण तंत्राचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थ्याच्या अवचेतन प्रेरणा, भीती व लपलेल्या भावना जाणून घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र वापरली जातात. प्रश्न 19वा. रोशार्क वाचलेलं आहे इथं रोर्शा दिलंय. रोशार्क आहे बरं का. रोशार्कची शाईच्या डागाची चाचणी खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी. प्रक्षेपण तंत्र. काय आहे? प्रक्षेपण तंत्र. कथाप्रसंग चाचणी म्हणजे त्याला आपण टॅट म्हणतो, थेमॅटिक ॲप्रिसिप्शन टेस्ट. यामध्ये प्रामुख्याने काय केले जाते? उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थ्याला चित्र दाखवून त्यावरून गोष्ट किंवा कथा सांगण्यास सांगितले जाते. नेक्स्ट. प्रश्न 21वा बघा, शेवटचा प्रश्न. मूल्यमापनाचे 3 स्तंभ कोणते? तर त्याचं उत्तर आहे मूल्यमापनाचे 3 स्तंभ उद्दिष्टांची पूर्तता, वर्तनातील बदल आणि अध्यापन सुधारणा. तर बघा, मी व्हिडिओच्या अंतर्गत सांगितलेलं होतं की मी शेवटी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की यामध्ये आलेली नाही. तर TET परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आकारिक आणि संकलित मूल्यमापनाचं जे इयत्तावर विभाजन असतं की नाही गुणांचं, त्यावर सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन हे जे आहे त्यातली तंत्र आणि त्यावर विचारण्यात आलेली प्रश्न आपल्याला संकलित पाहिजे होतं. एक मिनिट. आकारिक आणि संकलित. ओके. तर बघा, आकारित आता पहिलीपासून बघू. पहिलीचा जर वर्ग पाहिला तर आकारिक असतं 70 गुणाचं आणि संकलित असतो 30 गुणाचं. पहिली आणि दुसरी, तिसरी आणि चौथीचा जर विचार केला, आकारिक असते 60 गुणाची आणि संकलित असते 40 गुणाची. आणि 5वी आणि 6वीचा जर विचार केला तर आकारिक असतं 50, संकलितसुद्धा असतं 50. आणि 7 आणि 8चा विचार केला तर आकारिक असते 40 आणि संकलित असते 60 गुणाची. हे विभाजन लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आणखीन एक बघा, इथं आकारिक मूल्यमापनामध्ये जी विषय आहेत भाषा, गणित वगैरे, त्यामध्ये निरीक्षणाला धरून जास्तीत जास्त 5 साधनतंत्रे वापरावी लागतात. आणि कला कार्यानुभवला दैनंदिन निरीक्षणात धरून सांगते बरं का, 3 साधने वापरावी असा नियम आहे. जास्तीत जास्त कमीत कमी 3 आणि कला कार्यानुभव शाशीसाठी आणि इतर विषयासाठी कमीत कमी 5 साधने वापरावीत असा नियम आहे. त्यामध्ये वारंवार बदल झालेले आहेत CCAमध्ये, तर ते बदलसुद्धा तुम्ही अभ्यासा. ओके. तर मला वाटतं की जे बदल झाले ते अपडेटसुद्धा तुम्ही इथं चॅटमध्ये देऊ शकता. एकंदर म्हणजे माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर आपण तिथं दुरुस्त करून घेऊयात.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शैक्षणिक मूल्यमापन साधनतंत्रे या घटकावर आधारित या ठिकाणी तब्बल 59 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि 60वा प्रश्न गुणांवर आधारित मी तुम्हाला क्ल्यू दिलेला आहे. तर हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने आपण पुन्हा नवीन प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.